श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे गुरुपुष अमृत योग आणि आज गुरुवार आहे, परंतु आज संध्याकाळी 8:57 गुरुपुष अमृत योग सुरू होणार आहे आणि उद्या सकाळी 6:17 गुरुपुष अमृत योग हा संपणार आहे। तर बघा, गुरुपुष अमृत योगावर केलेली सेवा असते ना, खूप फलित जात असते। गुरुपुष अमृत योगावर जर तुम्ही सेवा केली, तुमची नोकरीसाठी किंवा नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होण्यासाठी किंवा तुमचं ट्रान्सफर होण्यासाठी किंवा तुम्ही कोणतं काम करताय, बिझनेस करताय, त्या बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी, त्या व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी जे काही तुम्ही प्रामाणिकपणानं कष्ट केलेलं असतं बघा, त्या कष्टाला यश यावं आणि त्याचा पुरेपूर तुम्हाला फायदा भेटावा आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करावी। जे काही तुम्ही काम केलेले पैसे आहेत ते पैसे घरामध्ये टिकून राहावे, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करावी, सतत तिचा चिरकाल वास राहावा आणि केलेली जी काही पगार असतो तुमचा, तो पगार महिनाभर चांगला पुरावा आणि ते वायपट खर्च होऊ नये, घरामध्ये कटकटी होऊ नये, वायपट खर्च होऊ नये, दवाखाना लागू नये, घरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होऊ नये, म्हणून आपल्याला या योगावर सेवा करायची असते। गुरुपुष अमृत योगावर हा गुरुपुष अमृत योग हा पुष्य नक्षत्र जेव्हा निर्माण असते तेव्हा हा योग येत असतो, म्हणून आपल्याला या योगावर सेवा करायची असते। तर सेवा काय करावं, कसं करावं तेच आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा आणि नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर एक लाईक नक्की करा। तर बघा, सेवा आपल्याला काय करायचं आहे, तर सेवा ही 24 दिवसाची आहे आणि आपल्याला 12 वातीची सेवा करायचं आहे। पण 24 दिवसाची सेवा आहे, 12 वाती आहेत, चढता क्रम आणि उतरता क्रम असं सेवा करायचं आहे। तर याला सेवेला लागणार आहे गाईचं तूप। तर काय करायचं आहे, पहिल्या दिवशी 1 फुलवात लावायची, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, पाचव्या दिवशी 5 असं 12 दिवसापर्यंत लावायचं आहे। तर 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11 आणि 12व्या दिवशी 12 लावायच्यात। 12 वाती झाल्या, 12 दिवस झाले की 13व्या दिवशी डबल 12 वाती लावायच्या, पुन्हा 14व्या दिवशी 11 वाती लावायच्या, अशा उतरता क्रम लावायचा। आणि सेवा मध्येच जर खंडित झाली, गावाला जर जायचं असेल तर सकाळीच करून जायची। सेवा तुम्ही दररोज कुण्या टायमाला करताय त्याच टायमाला करायची, एकच टायमिंग ठेवायचा। ड्युटीला जात असाल तर तुम्ही ड्युटीहून आल्यानंतर करा, पण तो एकच टायमिंग ठेवा। परंतु उद्या मात्र आज संध्याकाळी 8:57 गुरुपुष अमृत योग सुरू होणार आहे। तर रात्री 9 वाजता केली, 9:15, 9:30ला जरी केली तरी सुद्धा चालते। उद्या सकाळी 6:17 गुरुपुष अमृत योग संपणार आहे। तर सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर 5:30ला 6ला जरी सेवा केली तरी सुद्धा चालते। पहिल्या दिवशी योगावर सेवा करायची, गुरुपुष अमृत योग जेव्हा आहे ना तेव्हा करायची, परंतु त्यानंतर जेव्हा तुम्ही सेवा करताय, आज जर सकाळी केली सकाळी 8 वाजता तर दररोज सकाळी 8 वाजताच करायची, किंवा संध्याकाळी 8 वाजता जर केली दिवस माळायला तर संध्याकाळी दिवस माळायला 8 वाजताच करायची, असं सेवा करायची। आणि गावाला जर जात असाल तर एखाद्या दिवशी सकाळी सेवा करून जायची किंवा गावावरून आल्यानंतर करायची, पण सेवा ही खंडित जास्त पाडायची नाही। आता ह्या सेवेला परान्न घ्यायचं नाही, मांसाहार कडकडीत वर्ज करायचा, परान्न घ्यायचं नाही। परान्न घेतलं की सेवा खंडित पडते आणि आपण सेवा केलेली त्याला दुसऱ्याला फळ भेटत असतं, म्हणून परान्न घ्यायचं नाही। परान्नानंच जास्त दोष लागले जातात आणि आपली सेवा सुद्धा आपल्याला त्याची जास्त करून भेटत नाही, त्याचं फळ आपल्याला भेटत नाही, म्हणून परान्न घ्यायचं नाही। तर सेवा कसं करायची बघा, म्हणजे पहिल्या दिवशी 1 फुलवात लावली की दिवा, ती फुलवात असते ना ती विझू द्यायची नाही। ती आपली सेवा जोपर्यंत तुम्ही मंत्रस्तोत्र म्हणताय तोपर्यंत ती फुलवात असते ना ती चालूच राहिली पाहिजे, ती शेव झाली नाही पाहिजे, ती विझली नाही पाहिजे फुलवात। तर काय करायचं, गाईचं तूप लागतं, गाईच्या तुपात फुलवात भिजवायची आणि लावायची आणि लावल्यानंतर सर्वात अगोदर श्री सूक्त वाचायचं किंवा सर्वात अगोदर व्यंकटेश स्तोत्र वाचायचं, त्यानंतर श्री सूक्त वाचायचं, त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र, त्यानंतर कुबेर मंत्र, त्यानंतर नवारणो मंत्र, त्यानंतर कमलात्मक मंत्र। हे सगळे काही मंत्र आहेत ते सगळे 16 वेळेस वाचायचे। विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस, कुबेर मंत्र 16 वेळेस, नवारणो मंत्र 16 वेळेस आणि कमलात्मक मंत्र 16 वेळेस वाचायचं आणि व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस वाचायचे, श्री सूक्त 1 वेळेस वाचायचं। एवढी सगळी सेवा होईपर्यंत ती फुलवात आहे ना ती चालूच पाहिजे, ती विझली नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची। आणि ही सगळी सेवा झाल्यानंतर माता लक्ष्मीची
आरती करायची. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी, ही माता लक्ष्मीची आरती करायची आणि त्यानंतर सगळ्यांना खडीसाखरेचा प्रसाद द्यायचा. बघा तुम्ही जसं तुम्ही ही सेवा करचाल 24 दिवसामध्ये, जसं तुम्ही सेवा करचाल, सेवा करून सगळ्यांना हा प्रसाद द्यायचा, तसं त्यांच्यामध्ये बदल होतो. घरात सुद्धा पॉझिटिव्ह वातावरण होतं. निगेटिव्हिटी घरातली सगळी काही निघून जाते. कारण माता लक्ष्मीची ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मी आपोआप येते. तिला बोलावणं धाडणं लागत नाही. कारण आपण व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार आहात. जिथं व्यंकटेश स्तोत्राचं आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण होतं ना, तिथं माता लक्ष्मी अखंड वास करत असते. तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचणं नाही झालं तर दिवसभरात यूट्यूबला लावा आणि तुम्ही ह्याचं श्रवण तरी करा, परंतु घरात दररोज एक वेळेस विष्णू सहस्त्रनामाचं पठण झालंच पाहिजे. ज्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पठण होतं तिथं माता लक्ष्मी अखंड वास करत असते. आज गुरुपुषमृत योग आहे. आजपासून सेवेला सुरुवात करा आणि बघा काय अनुभव येतो. अनुभव आल्यानंतर, तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. याच व्हिडिओच्या खाली कमेंट करा, जेणेकरून मला समजेल की तुम्ही ही सेवा केली म्हणून तुमची इच्छा पूर्ण झाली, या सेवेनं तुमची इच्छा पूर्ण झाली आणि तुम्ही मला कमेंट केली. तुम्ही जर कमेंट केली तर जे काही सेवा आहे, जे काही महाराजांची मी सेवा करते, ज्या कोणत्या सेवा करते ते सांगायला मला पण एक आनंद होईल. आणि तुम्हाला सांगितल्यानंतर मी सांगितलेली सेवा म्हणजे मी इतकी मोठी नाही सेवा सांगणे इतकी, परंतु आपण जर दुसऱ्याला एखादा शब्द सांगितला असेल आणि बोलला असेल आणि ते असं केल्यानंतर असं होतं म्हणून सांगितलं असेल आणि त्याचं जर चांगलं झालं असेल तर त्याचं चांगलं झालेलं ऐकल्यावर तो जो आनंद असतो तो खूप मोठा असतो. म्हणून सांगते, तुम्ही जर सेवा केली आणि तुम्हाला जर याचं फळ भेटलं, त्याचा अनुभव आला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. बघा मांसाहार कडकडीत वर्ज करा. डबल सांगते, बाहेरचं परान्न घेऊ नका. सेवा कशी करायची सांगितले, मंत्र स्तोत्र कोणते म्हणायचे हे सांगितले आणि सेवा कधी करायची हे पण सांगितले. आज गुरुपुषमृत योग आहे. आज संध्याकाळी 8:57 सुरू होणार आहे. उद्या सकाळी 6:17 संपणार आहे. म्हणजे शुक्रवारी सकाळी 6:17 संपणार आहे. तर तुम्ही सकाळी उद्या ब्रह्ममुहूर्तावर सेवेला सुरुवात करा आणि नक्कीच बघा काय अनुभव येतो. ती सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.